सांजा किंवा उपमा खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. बघा इथे आपण सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवून गरम व्हायला ठेवलेले आहे आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्यामध्ये आपण तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ टाकलं आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि 2 चमचे साखर. मिक्सरला कोरडं फिरून घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटीवर ताक टाकलं आहे आणि अर्धी वाटी पाणी. परत एकदा मिक्सरला छान असं फिरून घेतलं आहे. भांड्यात काढून घ्यायचं आहे. पाव चमचा इनो टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि ज्या भांड्यात वाफवायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण टाकून एक 15 मिनिटासाठी आपण वाफवून घेतलेलं आहे. बघा वाफवल्यानंतर आपण एकदा टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक करून घेतलं आहे. तडकापात्रामध्ये 2 चमचे तेल टाकून यामध्ये सर्वप्रथम आपण हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये मोहरी आणि थोडेसे धणे टाकून आपल्या ढोकळ्यावर छान असा तडका दिलेला आहे. हव्या त्या आकारात कापून मस्त असा रवा बेसन ढोकळ्याचा आस्वाद तुम्ही घ्या.